नमस्कार विद्यार्थ्यांनो. श्रेया एज्युकेशन हबमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 10वी विज्ञानातील खूपच महत्त्वाचा अध्याय धातू व अधातू शिकणार आहोत. हा अध्याय बोर्ड परीक्षेत हमखास गुण देणारा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धातू व अधातू यांचे गुणधर्म, महत्त्वाची उदाहरणे, कारणे गिव्ह रिझन्स व परीक्षेत येणारे मुद्दे. धातू म्हणजे असे पदार्थ जे चमकदार असतात, उष्णता व वीज वाहतात, ताणता व पिटता येतात. उदाहरणे लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम. परीक्षेची टिप: धातू विजेचे चांगले वाहक असतात हे वाक्य नेहमी लिहा. अधातू म्हणजे काय? अधातू म्हणजे चमक नसलेले पदार्थ, वीज व उष्णतेचे वाईट वाहक, तुटणारे म्हणजेच भंगूर. उदाहरणे कार्बन, गंधक, ऑक्सिजन. अपवाद लक्षात ठेवा. आयोडीन चमकदार आहे. प्रश्न 1. धातू व अधातू यांच्या भौतिक गुणधर्मांतील फरक कोणतेही दोन. उत्तर: धातू. 1. धातू चमकदार असतात. 2. धातू उष्णता व विजेचे चांगले वाहक असतात. 3. धातू ताणता व पिटता येतात. अधातू. अधातू चमकदार नसतात. अपवाद आयोडीन. अधातू उष्णता व विजेचे वाईट वाहक असतात. अधातू ताणता किंवा पिटता येत नाहीत. कोणतेही दोन मुद्दे लिहिल्यास पूर्ण गुण मिळतात. प्रश्न 2. नावे किंवा उत्तरे लिहा. 1. द्रवरूप असलेला धातू. उत्तर: पारा, मर्क्युरी. 2. उष्णतेचा सर्वोत्तम वाहक धातू. उत्तर: चांदी, सिल्वर. 3. रॉकेलमध्ये ठेवले जाणारे धातू. उत्तर: सोडियम व पोटॅशियम. निसर्गात शुद्ध अवस्थेत आढळणारे धातू. उत्तर: सोने, चांदी, प्लॅटिनम. सिनाबारचे रासायनिक नाव व सूत्र: मर्क्युरिक सल्फाइड, HgS. पितळ किंवा ब्रास व अमॅल्गममधील घटक धातू. उत्तर: पितळ, तांबे आणि जस्त, अमॅल्गम, पारा आणि दुसरा धातू. प्रश्न 3. वाफेचा धातूवर होणारा परिणाम दाखवणाऱ्या उपकरणाची आकृती. स्पष्टीकरण: तप्त लोखंडावर वाफ सोडल्यास लोखंडाचा ऑक्साईड व हायड्रोजन वायू तयार होतो. प्रश्न 4. तांब्याच्या विद्युत अपघटन शुद्धीकरणाची आकृती. स्पष्टीकरण: अशुद्ध तांबे ॲनोड, शुद्ध तांबे कॅथोड, कॉपर सल्फेट द्रावण इलेक्ट्रोलाइट. यामुळे शुद्ध तांबे कॅथोडवर जमा होतो. प्रश्न 5. कारणे लिहा. ए. सोडियम धातू रॉकेलमध्ये का ठेवतात? उत्तर: सोडियम अतिशय क्रियाशील असल्यामुळे तो हवेशी व पाण्याशी लगेच प्रतिक्रिया करतो. अपघात टाळण्यासाठी तो रॉकेलमध्ये ठेवतात. बी. कॅल्शियम पाण्यावर तरंगते का? उत्तर: प्रतिक्रियेवेळी निर्माण होणारा हायड्रोजन वायू कॅल्शियमला चिकटतो, म्हणून तो पाण्यावर तरंगतो. ॲल्युमिनियम ऑक्साईड उभयधर्मी का म्हणतात? उत्तर: तो आम्ल व क्षार दोन्हींशी प्रतिक्रिया करतो, म्हणून त्याला उभयधर्मी ऑक्साईड म्हणतात. आयनिक संयुगांचे वितळबिंदू जास्त का असतात? उत्तर: आयनांमधील विद्युत आकर्षण बल खूप जास्त असल्यामुळे वितळबिंदू व उकळबिंदू जास्त असतात. घन अवस्थेत आयनिक संयुगे वीज का वाहत नाहीत? उत्तर: घन अवस्थेत आयन मुक्त नसतात, त्यामुळे वीज वाहत नाही. नायट्रिक आम्लासोबत हायड्रोजन वायू का सुटत नाही? उत्तर: नायट्रिक आम्ल हे प्रबळ ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे हायड्रोजन निर्माण होत नाही. शुद्ध लोखंडात कार्बन का मिसळतात? उत्तर: लोखंड अधिक मजबूत व टिकाऊ बनवण्यासाठी कार्बन मिसळतात. थर्माइट अभिक्रिया उद्योगात का वापरतात? उत्तर: या अभिक्रियेत प्रचंड उष्णता निर्माण होते, म्हणून रेल्वे रूळ जोडण्यासाठी वापरतात. तांब्यावर हिरवट थर का पडतो? उत्तर: हवा, पाणी व CO2 यांच्या संयोगामुळे बेसिक कॉपर कार्बोनेट तयार होतो. प्रश्न 6. क्रियाशीलतेनुसार धातू ओळखून वाढत्या क्रमाने मांडणी. उत्तर: Cu Fe Zn Al Mg Na. सर्वात कमी ते सर्वात जास्त क्रियाशील.